श्री स्वामी समर्थ. जर मी तुम्हाला सांगितलं की एका भक्ताची आर्त हाक ऐकून स्वतः श्री गुरु त्याच्या भेटीसाठी धावत आले, तर आज आपण श्री गुरुचरित्र अध्याय 1 समजून घेणार आहोत. हा अध्याय आपल्याला शिकवतो की खरी भक्ती, श्रद्धा आणि गुरूंवरील विश्वास कधीही व्यर्थ जात नाही. श्री स्वामी समर्थ. आपले मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण श्री गुरुचरित्राच्या पहिल्या अध्यायाचा अर्थ आणि त्यामागील गूढ संदेश जाणून घेणार आहोत. या अध्यायाची सुरुवात मंगलाचरणाने होते. लेखक प्रथम श्री गणेश, सरस्वती माता, ब्रह्मा, विष्णू, महेश, सर्व देव, ऋषी आणि आपल्या मातापित्यांना वंदन करतो. कारण कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी देव आणि गुरूंचे स्मरण करणे ही भारतीय परंपरा आहे. लेखक सांगतो की श्री गुरूंच्याच कृपेने त्याला श्री गुरुचरित्र लिहिण्याची आज्ञा मिळाली. त्यामुळे हा ग्रंथ पूर्ण करण्याची शक्तीही गुरूच देतील, असा त्याचा दृढ विश्वास आहे. यानंतर लेखक श्री नृसिंह सरस्वती हे भगवान दत्तात्रेयांचे अवतार असल्याचे सांगतो. जो भक्त श्रद्धेने गुरुचरित्राचे वाचन किंवा श्रवण करतो, त्याच्या जीवनातील संकटे दूर होतात, घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते. यानंतर या अध्यायातील मुख्य प्रसंग सुरू होतो. नामधारक नावाचा एक साधक आपल्या गुरूंवर अखंड प्रेम करीत असे. एक दिवस त्याच्या मनात श्रीगुरूंच्या दर्शनाची तीव्र इच्छा निर्माण झाली. तो गाणगापूरच्या दिशेने निघाला. प्रवासात तो सद्गुरूंना प्रार्थना करत होता. हे गुरुदेव, मी तुमचा दास आहे. माझ्यावर कृपा करा. माझ्यासाठी तुम्हीच माता, पिता, बंधू आणि सर्वस्व आहात. तुमच्या दर्शनाशिवाय माझे मन शांत होणार नाही. तो पुढे म्हणतो, हे गुरुदेव, जर तुम्ही आज माझ्यावर कृपा केली नाही, तर मी कोणाकडे जाऊ? मला भक्तीही नीट करता येत नाही, माझे मनही स्थिर राहत नाही. तरीही मला स्वीकारा. ही प्रार्थना केवळ शब्द नव्हते. ती एका भक्ताच्या हृदयातील वेदना होती. शेवटी त्या भक्ताची आर्त हाक श्रीगुरूंना पोहोचते. जशी गाय आपल्या वासराच्या हाकेला धावून येते, तसेच श्रीगुरू नामधारकाकडे धावत येतात. गुरूंचे दर्शन होताच नामधारकाचे सर्व दुःख नाहीसे होते. त्याचे मन शांत होते. आनंदाश्रूंनी तो गुरुचरणी मस्तक ठेवतो. त्याच्या हृदयात श्रीगुरू कायमचे विराजमान होतात. या अध्यायाचा संदेश अत्यंत सुंदर आहे. जी भक्ती स्वार्थरहित असते, जिथे श्रद्धा अढळ असते आणि गुरूंवर पूर्ण विश्वास असतो, तिथे गुरुकृपा नक्की प्राप्त होते. आपणही आपल्या जीवनात गुरूंचे नामस्मरण, श्रद्धा आणि चांगले कर्म यांचा स्वीकार केला, तर जीवनातील अनेक अडचणींवर मात करण्याचे बळ मिळू शकते. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि एव्हरीडे विथ तेज चॅनेलला सबस्क्राईब करा. पुढील भागात आपण श्री गुरुचरित्राच्या दुसऱ्या अध्यायाचा अर्थ आणि महत्त्व जाणून घेऊ. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.